केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. बाजीराव पेशव्यांच्या स्मारकाचं करणार लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट. मध्यरात्री चारही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती. महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली अशी माहिती. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसणार. व्यापारी आहात, व्यापार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. मीरा भाईंदरमध्ये मनसे विरोधात मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांना संदीप देशपांडे यांचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचं मनसे विरोधात आंदोलन. दुकानदाराला केलेल्या मारहाणीमुळे व्यापारी आक्रमक, तर मोर्चा भाजपचा असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप. हिंदूंना मारहाण खपवून घेणार नाही, भाजपचा इशारा. ठाकरेंच्या भव्य विजय मेळाव्याची नवी पत्रिका जारी. कित्येक वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर पाहायला मिळणार. शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार. सर्व योजनांचं ऑडिट करा. सत्ताधारी भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची मागणी. शेतकऱ्यांपर्यंत योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी ही मागणी. सरकारनं शेतकऱ्यांना निवडणुकीपुरतं कर्जमाफीचं आश्वासन दिलं. आता नुकसान भरपाई म्हणून तात्काळ 50,000 रुपये द्यावेत, भास्कर जाधव यांची मागणी. तर विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना कृषी मंत्रीच नसल्यामुळे विरोधकांची नाराजी. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल. सोलरसाठी आग्रह, मात्र वीज कनेक्शन नाही. अधिकाऱ्यांना नोबेल द्या, मुनगंटीवार यांची टोलेबाजी. बीडच्या केसमध्ये आरोग्य उपकेंद्रामध्ये जात असता गतिमंद मुलीवर अत्याचार. 2 जूनची घटना. केस पोलिसांनी आरोपी नाना चौरेला ठोकल्या बेड्या. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये नगर परिषदेची इमारत कोसळली. गाळेधारकांचं नोटिसींकडे दुर्लक्ष. इमारत कोसळल्यामुळे मोठं नुकसान. सांगलीतील शिराळ्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद. चालत निघालेल्या महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला. महिलेला रस्त्यावर लोळवत कुत्र्यांनी केलं जखमी. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी.